आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. मला फक्त तुला एवढं सांगायचं आहे की जेव्हा सर असतील नाही तर कोणीतरी महत्त्वाचं माणूस असेल, गेस्ट असेल, तेव्हा तुला कोणाचाही राग येऊ दे, मग तो कोणाचाही असू दे, मुलींचा असू दे, मुलांचा असू दे, त्यावेळेस आवाज वरती करून नको बोलूस, जसं तू आज केलंस. तू बरोबर पण असशील, पण ते सर गेल्यावरती कर, नाही तर घरी इकडे आल्या गोवा मॅन्शनवरती आल्यावर कर. एवढंच माझं तुला. मला माहिती आहे की तुला राग येतो, तुला राग आला आहे आणि ते व्हॅलिड पण असेल, ते बरोबर पण असेल, पण सरांच्या समोर नको. ते असं दिसतं की आपण रिस्पेक्ट नाही देते त्यांना. असं झालं, समजलं? कळालं मला. मी 2 मिनिटं तिथं आवरलो. हां मी बघितलं तू आवरलास, पण पुढे लक्षात ठेव. खायचा जात वेगळा आहे आणि दाखवायचा जात वेगळा आहे. माझं तर आहे, मी सरळ सांगतो, कारण गेम आहे. मी गेम खेळायला आलोय, भांडणं नाही कोणासंग करायला आलो. मला नाही भांडणं करायची. मुलींपासून तर लांबच असतो मी, मला नाही टेन्शन येतं. हां, मुलींपाशी तर नको जाऊ. ते मुद्दामून तुला चिडवायला येतील, राग द्यायला येतील. तुझ्यावरती तुला काय कसं हँडल करायचंय. दरवेळेस मी येऊन असं की ऋषिकेश असं नको, ऋषिकेश असं नको. तुला माहिती आहे तू एवढं मॅच्युअर्ड आहेस मला वाटतं. मला वाटलं टास्क करतोय काय मी. वाईट वाटलं ना? जिथे परफॉर्मन्स येतो ना तेव्हा असं वाटतंय ठीक आहे, आता नेक्स्ट टास्क पर्यंत तू पूर्ण बरा हो, पूर्ण एकदम ठणठणीत हो. आय एम बॅक. Everyone is a gangster until the real gangster walks in. चल फ्रेश हो. पण ती नवारी काढते मी, मला जमत नाही. आता सेवा खाल्ली तिकडं, आता आम्ही अंगडीला बसतोय. आता तिथे उभा राहून कंटाळा आलेला. चल खरंच जरा बरं वाटेल. मूड विजयाला ना रोज काळा टिका लावायला पाहिजे, नजर लागेल त्याला. नाही तर अरे नाही, तो घेऊन फिरतोय. काय घेऊन फिरतोय? अरे यार जय वीरू. काय झालं? मला पायधर मध्ये जायचं नाही जायत नाही. काय झालं? गेम खेळताना आता म्हणलं की टीम आपल्याच असतील पहिले. काय टिमान फिमा असं ते व्यवस्थित झालं. देवाच्या इथं चांगला पोळे बिळे खाऊन म्हणलं नॉमिनेशन. मंदिरात मला वाटलं सिक्सर मारायचं, म्हणून म्हटलं सिक्सर मारायचं वाटतं आज कुणाला तरी. म्हटलं आज काय होते वाटतं. नॉमिनेशन मेन कॅन्सल झालं, ती एक भारी झालं सगळ्यांसाठी चांगली आनंदाची गोष्ट आहे. हा पहिल्यापासून भारी आहे. पायवडे एसीचं महत्व कळतं. एसीचं महत्व. एसी नाही पण गॉड ब्लेस ज्यांनी एसी बनवला. एसी भी क्या चीज है. एसी आणि ऊन काय गोव्याला येऊन कळतं. म्हणजे आम्ही बघत होते आज तुला त्या टीम मध्ये जाऊन, तुला मजा येत होती ना. तू आमच्याशी पंगत घेत होती. मला मी बोलणार नाही, पण आता तू आलीच आहेस तर विषय काढला पाहिजे. लुक्स लाईक तू त्यांची कंपनी जास्त एन्जॉय करते. नाही असं काय नाही. लुक्स लाईक गायत्री जी बेस्ट फ्रेंड. ते लोक काही स्ट्रॅटेजीज वगैरे पण, म्हणजे ते लोकांचं जिंकायचं असं काही प्लॅनिंग नसतं. म्हणजे त्याला एक ओके म्हणजे असंच करतात का? हा आहे सिरियस. त्या मला पाणी दे. अरे ब्रो लाईक द्यायला एक ठीक आहे, झालं तर झालं. हो भाई. मी सगळ्यांना समजत होती की बघ हे असं कर, हे तशा लोटांगण झाल्यानंतर अजून डिस्टन्स घे, जास्त डिस्टन्स नको घेऊ, कमी डिस्टन्स नको घेऊ, डिस्टन्स बघ. आणि बट त्यांचं तर काही नाही. ठीक आहे टास्क आहे करूया. हां काय नाही असं, किंवा काय माहित मी तिकडे होती म्हणून मुद्दामून नसतील करत. पण ते म्हणजे आज खरं बोलायचं तर अनुश्रीने खूप चांगलं केलं. म्हणजे ती शी वॉज व्हेरी ॲक्टिव्ह. मला असं वाटलं की भाई ती करते की नाही, पण तिने चांगलं केलं. आणि विजयने पण चांगलं केलं. आणि पवन तो आदळला होता. टास्कच्या पहिले ना मी या लोकांबरोबर उभी होती ना, गायत्री आणि रेवती बरोबर. तर मग ते लोक काहीतरी तिला बोलले तोंडातल्या तोंडात, आणि त्यानंतर अनुश्रीने ती डेव्हिलिश स्माईल दिली की असं काहीतरी समजलंय की ब्रो ही काय मुद्दामन तुमच्या
तुम्हाला हरवणार आहे की काय किंवा खराब करणार आहे. मला असं वाटत होतं की शिट. मला ते आठवलं तिने बोललं होतं ना की आपल्या पहिल्या डेटचा टास्क हाच होता की आपल्याला मुलांना टास्क खराब करायचा आपला हा टास्क होता. म्हणलं बाबा ही आपल्या तिचं डोकं काय माहित कसं भलतं चालतं. पण नाही केलं त्यांनी परफॉर्म ती कॉन्फिडंट होती. पण ह्यांच्या टीममधून कोणीच स्पोर्ट्समध्ये नाही आहे माहिती आहे. मी तिकडे गेली आणि डिस्कशन चालू होतं. बोलतायत की माझा गुडघा मोडलाय, माझा हे मोडलाय, माझं ते मोडलंय, मला हे नाही करता येणार, मला ते नाही करता येणार. सो देन आय वॉज लाईक मी तिन्ही थिंग्स करायला तयार आहे, तुम्ही मला काही पण द्या, बट वॉट एव्हर यू नो, तुमचं हे मोडलं ते मोडलं, वॉट आर यू कम्फर्टेबल डुईंग. सो अथर्व तर काहीतरी पवन बोलतो होता त्याचं भांडी मोडली आहे, अथर्व बोलतो होता त्याच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालंय. सो देन आय वॉज लाईक ठीक आहे डोंट. आज चल बाबा सिटी इथेचा स्पोर्ट्स डे होता आमच्या शाळेतला आणि येलो टीम जिंकली आणि बेल्लो टीम हरली नाही. आज कोण जिंकलं किंवा हरलं नाही माझ्या पायातून कळा येत आहेत यार. ना सांग कळा ये खरंच येत आहेत. माझ्याकडे त्रास झाला का नाही, मी तर आल्यापासून पहिल्यांदा तेवढं उभं राहिलो. अरे बसायलाच टाइम वेळ नाही ना भेटला जास्त. आज मला पूर्ण तास सगळा उभा राहून होता, म्हणजे सगळं जेवढे तास होते का नाही बसून असे काहीच करण्याचे नव्हते. सगळ्यांनाच उभं राहावं लागत होतं, सगळ्यांना सगळं हे करत होतं. उभं राहून 8 टास्कला सुद्धा एवढं तापत नाही राहत, एवढं झालं आज. हो. आज सुबा चुकला. सुबा तू आमच्या ग्रुपमध्ये यायला पाहिजे, नाही रे आज सेफ झाला असता सुबा. हा रे, पण आता मी काय करू, मी नाही ना ते केलं. ते त्यांचं डिसिजन त्यांनाच करायला होतं ना, आपल्याला थोडं मध्ये काय बोलून. आज खरंच थोडं सोबत चुकलास. मी ना सेफ झाला असताच भाई, आयुष्य शपथ सेफ झाला असतं. पण आपण तू त्यांच्या ग्रुपमध्ये गेलास ना, त्यांनी बदली केली ती. अरे मग तेच ग्रुप ठेवले, तेच ग्रुप जे आम्ही गेलो होतो भेद्रा मिरच्या कापाले, ते ग्रुप तेच ग्रुप वर्सेस वर ठेवले नाही रे. मग तू चुकलास. फक्त एकच जोडी बदललेली आहे प्रत्येक ग्रुप मधली, मग एकच जोडी बदललेली. अनुसरी आमच्याकडे आली ते मी काय मला पाहिजे होतं, मी काय बोललो पण ते होतं. अरे मी तुमच्यासोबत तू आपल्याच ग्रुप मध्ये राहायला पाहिजे होतं. आता तसं त्यांनी साफसफाईला कशाला म्हटलं, म्हणून तू साफसफाई म्हटलं, मी पण साफसफाई म्हटलं. माहितीये का तुला? अरे त्यांनी काय सांगितलं तुम्हाला अगोदर निम करायचं, म्हणून मी साफसफाई अगोदर करून म्हणून नंतर स्वयंपाककडे जावं, कारण की आधी फ्रेंडचं काम करून. माझं पण तसंच म्हणत होतं सोड, नंतर तर झालं नाही ते. तर सेफ झाला असतंस तू, खरंच भाई सेफ झाला असतंस. माझं काय नाही झालं असतं, पण ते कसं माहितीये का की त्यांना ती त्यांच्या मनाने केली जोडी बदली नाही का, म्हणजे एक जोडी चेंज केली नाही का, आपण थोडी चेंज केली ती जी त्यांना जी. आज बघ की काय एवढं मिळून मिसळून खेळून सुद्धा का फायदा नाही, तरी काहीतरी बोलतेस. मर्दा मला कसलं बोलला पहिलंच नव्हतं ना. कोण? विजय जो काही बोलला तो चुकीचं बोलला माझ्या मते. मर्दा आता पाहुण्याला म्हणलं चल म्हणलं आपण तिकडे जाऊ म्हणलं, त्यांच्याकडे बसतो म्हणलं, आता काहीतरी थोडंफार गप्पा मारू म्हणलं. लिकटणार नाही म्हणलं बाबा, मी नाही करणार म्हणलं, मला लिकटणार. अरे टोपीचा आणि देवाचा काय संबंध? टोपीचा आणि देवाचा काय संबंध? काय सांग आता मला ती टोपी बसन तर मी सारखं खाली पडायला, सारखं वर उचलून लावले, आणि केसामुळे बसत माझी केसामुळे बसन झालं माझं तर पहिलेच करू आहे केसात. आणि तू सरांसमोर काय म्हणतो सांग, तू कसला पुजारी, तुला टोपी नीट लावा येत नाही, नुसतं मोठं बोलतोस म्हणते. डोकं टेकलेलं म्हणतोस. देवा बाबतीत न चेष्टा, काय म्हणतोस? अरे ते आपले आपण त्याच्यात पोट भरतो, आपण त्याच्या आपलं ती म्हणजे परंपरा आलेली आपली ती. आपण एवढं उन्हाच्या काळामध्ये ते डोकर घेऊन अंगावर चापकू मारून घ्यायची, मग सोपं नाही. तर तू घे बरोबर मारून तसं. आणि तो 2 मिनिटं देणार ना, आबरू काढून जाणार, वाईट वाटतं रे. मी एवढंच बोललो की त्याला विजा गबस जाऊ दे, कशाला पाहिजे तुला, पहिला टास्क कर मग बघूया म्हटलं. खरं काय तिथनं बोललाच नाही ते.